ही एक विधानसभा सुद्धा निवडणूक लढवणार नाही। जरांगेंच्या कमिटमेंट ह्या आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि शरदचंद्रजी पवार आणि त्यांचं सर्व धोरण राबवणारे, आखणारे, त्यांना दिशा देणारे हे रोहित पवार आणि त्यांची सोशल मीडियाची टीम वॉर रूम ही चालवते। त्यामुळं मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की जरांगे पाटील एक सुद्धा विधानसभेमध्ये आपला उमेदवार उभा करणार नाही आणि निवडणूक लढणार नाही। ते कोणाच्या सांगण्यावरून करणार नाही की बैठकीतला जो निर्णय होईल त्यावर अवलंबून राहील। बैठकीत कोण आहे? जरांगेच्या बैठकीमध्ये भूमाफिया, वाळू माफिया, 2 नंबर धंदेवाले आहेत आणि उलट स्वागत असेल मग अशी लोक जर निवडणुका लढत असतील, पक्ष काढत असतील आणि जात अभिनयावर निवडणूक लढत असतील, जातीचा खुट्टा बळकट करायसाठी जर निवडणुका लढत असतील, मतं मागायला कुठं जातील? आम्हाला समाजव्यवस्थेमध्ये प्रवर्गाची भाषा बोलत असताना गावगाड्यातल्या बहुसंख्य लोकांच्या प्रश्नावरती आम्ही काम करत आहोत। त्यामुळे जरांगेंनी असा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरं जावंच। 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू। पण याच्या पलीकडे जाऊन जरांगे तेवढी कुवत पाहिजे, तेवढी हैसियत पाहिजे जरांगेंची। जरांगेंनी आपलं उपोषणासाठी अजून 1-2 वेळा उपोषण करावं, त्यांनी तब्येत चांगली ठेवावी, सलाईन घ्याव्यात, सलाईन घेऊन उपोषण करावं किंवा अजून काय करता आलं तर करावं। निवडणुका, पक्ष, पार्टी, चळवळ आणि त्याचं नेतृत्व करणं, माणसं निवडून आणणं, भल्या लोकांना 2-4 आमदार निवडून आणता आले नाहीत आणि हे चालले 288च्या निवडणुका जिंकायला आणि लढवायला। त्यामुळं असं काही नाही। आणि पाडणार आहेत कुणाला जरांगे? ज्या मराठ्याच्या आमदार खासदारांनी, ज्या मराठ्यांच्या आजी मुख्यमंत्र्यांनी ज्या जरांगेंना पाठिंबा दिला, लेखी पाठिंबा दिला, त्यांना पैसा दिला, डिझेल दिलं, सोशल मीडिया पुरवला, गाड्या दिल्या, आत्ता कालचं सुद्धा उपोषण सुटल्यानंतर या जरांगेंना कुणी गाड्या पुरवल्या? या जरांगेंना कुणी सपोर्ट केला? राजेश टोपे आदल्या रात्री येऊन भेटून जातात आणि दुसऱ्या दिवशी जरांगे ॲडमिट होतात। याच्या मागचं लॉजिक काय आहे? या प्रश्नाची उत्तरं पाहिजेत। आणि आम्ही मोगाम बोलत नाही, आम्ही वास्तव बोलतो। आणि आम्ही आंदोलनाला बसलो आणि जरांगे पाटलांचं उपोषण कुठल्याही शासनाच्या शिष्टमंडळाशिवाय, आणि नेते आले अनेक की ज्यांच्या स्क्रिप्टवर जरांगे चालतात, ते नेते आले, भेटले, पण त्याच्याशिवाय कुठलंही शासनाचं अधिकृत शिष्टमंडळ न येणं हे आमच्या आंदोलनाचं यश आहे असं आम्ही मानतो।